हाय फ्रेंड्स, तर ना उद्या गुढीपाडवा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या सगळ्यांच्या घरी पण गुढीपाडव्याची तयारी चाललेली असेल आणि आमचं नवीन घर असल्यामुळे आता आमची तयारी तर खूपच जोरदार चाललेली आहे. तर ना गुढीपाडव्यानिमित्त मला थोडंफार गुढीचं सामान आणायला जायचं आहे बाहेर. तर ना मी गुढीचं सामान आणायला चालले. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर. आपण काय काय सामान घेणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. त्रिशा रेडी झालेली, हां रेडी झालेली, इथं स्वप्नील रेडी झालेले आणि आम्ही चाललोय कुठं बाहेर. कसे आहे फुलं? 150 रुपये किलो. कमी नाही होणार का? 1 किलो मिक्स वाले दाखवा ना. अर्धा किलो आहे का दोन्ही? नाही ना, ते थोडेचे वरती थोडेच दिसते, ते बाकी पिवळेचे. 150 रुपये. तर ना माझा घसा लय खो खो करतोय म्हणून मी गोळ्या घेतल्या. इथं छान गुढे आहे. तर इथं आहे आमच्या इकडचा बाजार आहे. आम्ही इथं बाजार करायला आलोय. मग आता इथं काठी पाहू आपण. तिथं आम्ही मागं काठी विचारली तर ते खूप महाग सांगत होते, 80 रुपये. त्यानंतर मी तिथं काही काठी घेतली नाही आणि मी पुढं आले. मला ना थोडे रांगोळीचे कलर पाहिजे होते. माझ्याकडं रांगोळीचे कलर नव्हते उद्या रांगोळी काढायला. तर म्हटलं चला थोडेफार रांगोळीचे कलर पण घ्यावे. आणि इथं म्हटलं नाही का त्रिशाचं चाललं होतं, ही यो कलर घे तो कलर घे. तिला मी म्हणत होते मी सगळे कलर घेणार आहे असं तसं. मग इथं मी थोडेफार कलर घेतले. तर इथं मी गाठी घेते. बाईची छान छान गाठी पण आहे. तर तुमची झाली का पाडव्याची शॉपिंग? आहे मला नक्की सांगा कमेंट करून. तर ना आता जवळपास आम्ही सगळं घेतलेलं आहे. फक्त आता काठी राहिलेली आहे. सामान घेतलं इथं तुम्ही बघू शकता. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ते. तर चला. तर ना आज सणामुळं ना आंब्यांचे डहाळे सुद्धा एवढे महाग आहे. 20 रुपयाला एक डहाळा म्हणते. आंब्याचा डहाळा आणि लिंबाचा डहाळा. तर ना मी म्हटलं कुठं झाड दिसलं ना तर तिथंच आपण तोडून आणू. त्यांना म्हटलं नाही तर मग नाहीलाच मग सकाळी आणता येईल. कशी हो काठी? संपली का ही? कशी बाबू लय सांगते तुम्ही. एवढीची एवढी बास होईल का? तर ना काकांकडून घेतली बांबूची काठी. काका ही काठी घेतली मी उद्याच्या पूजेसाठी छान अशी. तर जय श्रीराम सगळ्यांना. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर नाही तसं कसं काय, आता आमचं सगळं काम आवरलेलं आहे. म्हणजे काम म्हणजे गुढी उभारण्यासाठी जे जे साहित्य लागतं ना ते मी घेतलेलं आहे. स्वप्नेला ना ड्युटीवर जायचं आहे. तर त्यांना ड्युटीला जायच्या आधी मला गुढी उभारून घ्यायची त्यांच्याकडून. तर ना चला पटकन गुढी उभारून घेऊ. आणि सकाळचे आत्ता वाजले 7:30 आणि मी इथं अशी रेडी झालेली आहे. तर मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. तर चला पटकन. तरी तर त्रिशा आहे. आता सकाळ झाली. त्रिशाची गुड मॉर्निंग झाली. ती आत्ताच उठली आहे. आणि पारुशीची आमची मॅडम हा ना. हाय कर ना सगळ्यांना गुड मॉर्निंग कर. सगळे पाहतात ना तुला. कर ना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण ना बाबू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर इथं त्रिशा उठली, बसली माझ्या कड्यावर. या पा कशी बसली हाचली. तर स्वप्नील पण रेडी झालेले आहे. चला पटकन गुढी उभारून घेऊ मग. आता आणि काय झालं, मी आणि स्वप्नील गुढी बांधत होतो आणि आमचा व्हिडिओच नेट नाही आला. तर ना अर्धाच व्हिडिओ आला आहे. जसा असेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेल. स्वप्नील गेले कामाला, त्यांना सुट्टी नाही आहे. ते हाफ डे येणार आहे आज. तर ते आले का मग आपण छान छान फोटोशूट पण करू. तर चला भेटते. तर ना इथं मी छान कालाशिना साडी तयार करून घेतलेली. मस्त गुढीला लावायला तुम्ही बघू शकता.
नीट धरा असं सरळ सरळ धरा. तर फ्रेंड्स इथं तुम्ही बघू शकता आमची गुढी उभी झालेली आहे मस्त. नाही रेडी झालेली आहे आता गुढी आम्ही उभी करून घेतो. आम्ही गुढीची पूजा वगैरे केलेली आहे. तर चला पटकन गुढी उभारून घेऊ. तर ना आता पटकन मी रांगोळी काढून घेते आणि मग तुम्हाला भेटते. फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं. तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर ना जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा असतो. आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ना मी माझ्या देवघराची स्थापना केलेली. माझ्या देवांना देवघरामध्ये विराजमान केलेलं आहे. तर कसे विराजमान केलेले आणि कसं माझा लुक आहे आजचा मी ते तुम्हाला दाखवते. तर चला कंटिन्यू राहा. आणि तर आजचा लुक मी असा वेअर केलेला आहे. मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. तर यो ड्रेस ना मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना तेव्हा फोटोशूट करायला घेतलेला होता. आणि त्यावेळेस ना मला काही यो ड्रेस आलाच नाही, माझ्या पोटावर बसलाच नाही. तर मी ते आत्ता घालते. तर आजचा असा लुक होता माझा. आदिदेव करुणामय दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लंबोदरी दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय मोरया मंगलमूर्ती सगळं सर इकडे या.
काढ बरं घरात घेऊन चल लांबरीच्या. तर ना फायनली आता इथं माझी देवपूजा झालेली आहे आणि मी देवाला ताट नैवेद्य दाखवून दिलेला आहे. आणि चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमचा गुढीपाडव्याचा दिवस कसा गेला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला या व्हिडिओला मी इथंच थांबते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.